Hello student, we are going to start the example. X equal to cosec square theta, y equal to cot cube theta. Find dy by dx at theta equal to pi by 6. Solution: let x equal to cosec square theta differentiate with respect to theta. The x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजे dx बाय डी थीटा. तर कोसेक स्क्वेअर थीटा या ठिकाणी कोसेक थीटा आहे, ह्याला कन्सिडर थीटा करायचं म्हणजे डी बाय डी थीटा थीटा स्क्वेअर फॉर्म्युला 2 थीटा. ओके, म्हणजे एक्स रेस टू एन प्रमाणे. म्हणजे या ठिकाणी याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2 कोसेक थीटा. दॅन ह्याला पण थीटा कन्सिडर केले, त्याला काय म्हणतात कंपोजिट फंक्शन म्हणजे कोसेक थीटा इक्वल टू 2 कोसेक थीटा. आता कोसेक थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. तर हे मायनस साईन सुरुवातीला घ्या म्हणजे काय आलं -2 कोसेक थीटा इंटू कोसेक थीटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा. ओके, तर हे काय आलं dx बाय डी थीटा अँड y इक्वल टू कॉट क्यूब थीटा. कॉट क्यूब थीटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी थीटा. तर कॉट क्यूब थीटाचं डेरिव्हेटिव्ह कॉट थीटाला थीटा कन्सिडर करायचं म्हणजे फॉर्म्युला काय असणार आहे डी बाय डी थीटा थीटा क्यूब 3 थीटा स्क्वेअर. ओके, मीन्स 3 कॉट स्क्वेअर थीटा इंटू डी बाय डी थीटा कॉट थीटा. आता कॉट थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे -3 कॉट स्क्वेअर थीटा. कॉट थीटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. ओके, म्हणजे हे मायनस साईन फ्रंटला घ्या -3 कॉट स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा. तर हे काय आलं डी वाय बाय डी थीटा आलं बाय डेफिनेशन. तर डेफिनेशन डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. तर डी वाय बाय डी थीटा काय आलं -3 कॉट स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा आणि डी एक्स बाय डी थीटा काय -2 कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कॉट थीटा. ओके, इंटू कॉट ऑफ थीटा. आता कॅन्सल बघा, एक कोसेक स्क्वेअर थीटाला कोसेक स्क्वेअर थीटा गेट कॅन्सल, कॉट थीटाला ह्यातला एक कॅन्सल, मायनस मायनस प्लस झालं म्हणजे 3/2 ओनली कॉट थीटा. हे काय आलं डी वाय बाय डी एक्स. देन पुट थीटा इक्वल टू पाय बाय 6 म्हणजे थीटा इक्वल टू पाय बाय 6 पुटअप करायचं म्हणजे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 3/2 कॉट पाय बाय 6. आता पाय बाय 6 म्हणजे किती तर 30 म्हणजे कॉट 30ची किंमत किती असते √3 म्हणजे 3/2 इंटू √3. तर हे काय आलं त्याचं डेरिव्हेटिव्ह आलं 3/2 इंटू √3. नेक्स्ट एक्झाम्पल, x इक्वल टू a cos cube theta and y equal to a sin cube theta. Find dy by dx at theta equal to pi by 3. बस solution let x equal to a cos cube theta differentiate with respect to theta. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे डी एक्स बाय डी थीटा एक कोइफिशियंट. तर कॉस थीटाला थीटा कन्सिडर करायचं म्हणजे थीटाचा क्यूब म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय आलं 3 कॉस स्क्वेअर थीटा आणि कॉस थीटाचं अगेन डेरिव्हेटिव्ह मीन्स कंपोजिट फंक्शन इक्वल टू 3 फ्रंटला घ्या 3a कॉस स्क्वेअर थीटा. तर कॉस थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साईन थीटा. मायनस साईन फ्रंटला घेतो आणि साईन थीटा इथं लिहितो म्हणजे हे आलं डी एक्स बाय डी थीटा
अँड वाय इक्वल टू काय ए साइन क्यूब थीटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय डी थीटा ए कोएफिशियंट साइन क्यूब थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय 3 साइन स्क्वेअर थीटा आणि साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी थीटा साइन थीटा. तर साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह 3a साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस ऑफ थीटा. ओके, तर हे काय आलं डी वाय बाय डी थीटा आलं. देन बाय डेफिनेशन, तर डेफिनेशन काय आहे, तर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी थीटा अपॉन डी एक्स बाय डी थीटा. आता डी वाय बाय डी थीटा किती आलं आहे 3a साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस ऑफ थीटा आणि डी एक्स बाय डी थीटा किती आहे -3a कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन ऑफ थीटा. ओके, तर हे काय आहे डी एक्स बाय डी थीटा. आता कॅन्सल काय झालं, साइन थीटाला यातला एक कॅन्सल, कॉस थीटाला यातला एक कॅन्सल, 3a ला 3a गेट कॅन्सल म्हणजे मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा मीन्स टॅन थीटा मायनस टॅन थीटा. हे काय आलं डी वाय बाय डी एक्स. या ठिकाणी पुट थीटा इक्वल टू π/3. आता π/3 म्हणजे किती, तर 60 म्हणजे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस टॅन थीटाच्या ठिकाणी 60 पुटअप करायचं म्हणजे मायनस टॅन 60 किती असतं √3 म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह किती आलं -√3 आलं. ओके, तर बघा या टाईपचे एक्झाम्पल आहेत, यामध्ये बघा ट्राय करा. ओके.